एका छोट्या गावात लोकांच्या मनात घर करून बसलेली एक हाक, दादा. पर्वतराव रामभाऊ ढमक, माजी संचालक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, यांचे वयाच्या 81व्या वर्षी 2 डिसेंबर 2025 रोजी चनेगाव, तालुका संगमनेर, अहिल्यानगर येथे निधन झाले. दूरदृष्टी, पारदर्शक स्वभाव, बुद्धिमत्ता, कष्ट आणि अविरत समाजसेवा या गुणांमुळे ते कायम सर्वांच्या मनावर राज्य करणारे व्यक्तिमत्व होते. दिवंगत माजी खासदार आदरणीय बाळासाहेब विखे पाटील यांचे ते अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी होते. त्यांच्यामध्ये आदर, सन्मान आणि परस्पर विश्वास हीच पायवाट होती. खासदार साहेबांनंतर अत्यंत सुसंस्कृत, स्नेहप्रेमी असलेल्या आदरणीय शालिनीताई विखे पाटील यांनी त्यांना कायम वडिलांप्रमाणे मान सन्मान देऊन संबंध जोडून ठेवले. पर्वतराव रामभाऊ ढमक यांचे शिक्षण 9वी, जन्मगाव चनेगाव. 1992 साली प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक बनणे हे फक्त पद नव्हते, तर ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांच्या विश्वासाचं उत्तरदायित्व होतं. 25 फेब्रुवारी 1992 ते 13 फेब्रुवारी 1997 या 5 वर्षात पर्वतरावांनी कारखान्याला केवळ दिशा नाही दिली, तर शेतकऱ्यांच्या आवाजाला उंची दिली. त्या काळात झालेल्या निवडणुकीत अतिशय भव्य व्यक्तिमत्व असलेल्या आदरणीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यानंतर सर्वाधिक मतं मिळालेली व्यक्ती म्हणजे पर्वतराव ढमक पाटील. ही फक्त मतं नसून लोकांच्या मनातले प्रेम, केलेल्या मदतीची प्रत्येक नात्याची परतफेड गावकऱ्यांनी मतांच्या रूपाने केली. त्या व्यतिरिक्त समाजकारणात ते नेहमी पुढाकार, चनेगाव रामेश्वर विद्यालयाचे समिती सदस्य, चनेगाव सोसायटी उपाध्यक्ष, शिवजयंती सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अग्रगण्य योगदान. 1985 पासून आज तागायत देवगड संस्थान येथे दत्त जयंती निमित्त पंगत, आणि हे कधी पदासाठी नव्हते किंवा प्रसिद्धीसाठी नव्हते. त्यांचे वर्तन, माया, दयाळू वृत्ती आणि जे करायचे ते निस्वार्थीपणे अशा त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे संबंध परमपूज्य भास्करगिरी महाराजांशी खूप जवळचे होते. देवगडचा एवढा जवळून संबंध येण्याचे कारण म्हणजे 1989 साली देवगडमध्ये 35 एकर घेतलेली शेती आणि त्यासाठी मार्गदर्शन लाभले होते आदरणीय बाळासाहेब विखे पाटील यांचे. त्या काळात पाण्याचा एकही तिथे ठोस स्रोत नव्हता. जमीन होती पण तहानलेली. लोक म्हणाले इथे शेती शक्यच नाही, परंतु पर्वतरावांनी नाही हा शब्द कधी ऐकलेला नाही. परिसरातील नदीवरून पहिली पाईपलाईन टाकली आणि हा निर्णय म्हणजे त्या भागाच्या भवितव्याचा पाया ठरला होता. मी पुढे जातोय तर गावही पुढे जायला पाहिजे, अशीच त्यांची भावना. आता आपण वळूया पर्वतरावांनी उभारलेला वटवृक्ष म्हणजेच त्यांचा परिवार. पत्नी सुमनबाई, भाऊ 2 नारायण ढमक, दिवंगत अण्णासाहेब ढमक, बहिणी 3, मुले 2, मुली 3, पुतणे 3, पुतण्या 3 आणि अनेक नातवंड. कुटुंबातील मुलींवर झालेल्या संस्कारामुळे आज घरातील सर्व मुली सुसंस्कृत, सुशिक्षित घराण्यात दिल्या असून जावई अनेक जण प्रमुख पदांवर आहेत. कोणी प्रगतशील शेतकरी आहेत, कोणी सरकारी नोकरी, प्राध्यापक, राजकीय पदांवर कार्यरत आहेत. एका छोट्या रोपट्यापासून सुरू झालेल्या त्यांच्या घराण्याचा प्रवास एका वटवृक्षामध्ये झाला आहे. पर्वतरावांनी ज्या घराणेशाहीत नाती जोडली ती म्हणजे गुळवे, सत्तर, गलांडे, पावडे, वाणी, पाटील, ढूस, तांबे, शेजूळ, चापे, विखे, वाकचौरे, मस्के, पाटोळे, देवकर, दंडवते, पानसरे, दिघे, चोळके, मगर, शेळके, पुलाटे हे नावं म्हणजे नुसती यादी नाही, तर पर्वतरावांच्या आयुष्यभराच्या प्रतिष्ठेची प्रमाण आहे आणि त्यांनी दिलेले संस्कार मात्र आयुष्यभराची शिदोरी ठरली. पर्वतराव रामभाऊ ढमक म्हणजेच आपले दादा आज आपल्यात नसले, पण त्यांनी जगलेल्या प्रत्येक क्षणात एक अर्थ होता. त्यांचे आयुष्य म्हणजे एक कष्टाची शिदोरी, विश्वासाचा वारसा, पेरलेले संस्कार. आज त्यांची आठवण काढताना पण हृदय भरून येतं, कारण ते फक्त एका घराचे नव्हते, ते पूर्ण गावाचे होते. असो, मी आता थांबते.